नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। हे बघा, त्या दिवशी मी दाल वडे केले ना, तर ते उरलं होतं ना बॅटर, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आज आपण ना याचे दाल वडे करूया। तर आता हे कसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याला पाणी सुटलंय ना, तर मग आपण कसं त्यामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं मिक्स करूया। हे बघा, तर इथे मी 2 चमचे मिक्स केले। हे सर्व आपण ना कालून घेऊया। इथे मी चमचा घेतलाय, तर चमच्याचा वापर न करता इथे आपण ना सर्व असं हाताने कालवून घेऊया। बघा, आता दाल वडा करण्याची एकदम सोपी रेसिपी आहे। मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लॉंग व्हिडिओ, तर तुम्ही जाऊन बघू शकता की काय काय साहित्य घेतलेलं आहे दाल वडा करण्यासाठी, टाकलेली आहे, तो जाऊन बघा। आणि तुम्ही हवे त्या आकारामध्ये असे वडे थापू शकता। इथे बघा, इथे पाणी घेतलंय, असं हाताला पाणी लावायचं आणि आपल्याला जेवढे वडे पाहिजे त्या आकारामध्ये करायचे, छोटे मोठे, आणि असं ना प्रेस करायचं एवढा, असं जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही। आता अशा पद्धतीमध्ये आपण सगळे वडे करून घेऊया। हे बघा, इथे अशा पद्धतीमध्ये आपण छोटे छोटे वडे करून घेतलेले आहे। आता तेल छान तापलेलं आहे आपलं आणि गॅस कमी केलेला आहे। आता आपण ना एक एक करून ना वडा सोडूया। जे व्हिडिओ नवीन असतील, व्हिडिओ बघत असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। एक बाजू ना पहिले चांगली होऊन द्यायची आणि नंतरच झारा लावायचा। छान असं कलर आलाय ना गोल्डन, हे बघा, तेल छान तापून द्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा। हे बघा, बघू शकता तुम्ही, छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। हे बघा, आता आपण काढून घेऊया। अजिबात तेल राहत नाही वड्यांमध्ये। अशा प्रकारे आता आपण सर्व वडे तळून घेऊया। हे बघा, इथे गोल्डन ब्राऊन वरती आपले छान वडे तळून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। हे बघा, छान असे गोल्डन ब्राऊन वरती आपले छान कुरकुरीत असे तळल्या गेलेले आहेत, नाही का? कशी वाटते रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।